आणि खडी टाकली रस्त्याला ती चला यानं उडून माणसाला लागते खटकन. अरे त्याच्यावर डांबर टाकावं लागते, चपावं लागतं का असलं. विकास भरपूर केला तानाजी सावंतने. अरे कशाचाही विकास आणि कसा सगळा भकास केला ह्या लोकांनी. काय आता अर्ध्या बारचीत आम्ही पिपरीत कशी आहे करायची आमची. शहरातला झाला असेल, खेड्यातलं काय नाही. रस्ता तुम्हाला बघा कसं दिसतो. मग शहरात काय अजून बघा तरी सोनं हातरू दे का आम्हाला काय लावड्या लोक लाडकी बहीण योजना चांगली आहे, महिलांना लोकप्रिय झाली योजना. लाडकी बहिणी योजना आली इकडे नोकरदाराच्या पकडे थकवल्या इकडे दिल्या. मग काय लाडकी बहिणीची योजनात आता आमच्या महिलाला काय लावडा मिळायचा काय? कसं काय म्हातारी बाईन तिला काय मिळायचं? मिळतच नाही व्हय. ती लाडकी बहीण कवळीकाची पाहिजे. तुम्हाला एसटी फुकट असेल मग वाटतं. हा एसटी फुकट आहे की. मग फुकट केलंय की राव. मग एसटी केली म्हणजे काय उपकार केला काय? झालं का नाही पण काहीतरी. अहीकडनं आमच्या आईला बघे लावतोय की रोज. तुमच्या ताना सावंतांनी लय निधी आणलाय म्हणते. हं? निधी लय आणलाय म्हणते. त्याच्या घरी आणला असं. कुठं निधी आणला उद्धार निधी कुठला उद्धव ठाकरेच्या काळात मग झाला ती पत्रे आणते ते धावत्यात. कोण मंत्री आरोग्य असू नाही तर तिकडं कसला हे असू, मला जर त्याचा फायदा नाही बरं. तर ते कसला जरी मंत्री असला तर त्याचा काय उपयोग? सांगितलंय. अहो ते एक नद्या तर माझ्या महागातलं जाऊ नये. 1986 मी आहे सरपंच शिवसेनेचा. बर हा ही तेव्हा एक नद्या रिक्षा चालवत होता. की आणि न्यायालय काय कुठं राहिलंय न्यायालयात तरी काय खरं. तिच्या तारखात का भांडणाच्या तारखा आहेत 2-2, 2.5 वर्ष ढकलीत न्यायाला. ही न्यायालय होय. तुमचं वाचत नसतं ही मग खरंच काहीतरी. मोकरच हे कोण मोफत करतो हे कोण का त्याची गांड हाणायची. हा शिवसेनेच्या बाजूचा कोणा त्याचा आमदार होईल, बाकी कोणी होत नाही तिथं. मग चालच शिवसेनेचा नाही तो, मग कशाचे आहेत? शिवसेनेचा नाही. शिवसेनेचा निवडून आला आणि पुन्हा फुटलाय, हा गद्दारच झालं. गद्दारच झाला तो. राष्ट्रवादीचं जेव्हा असं म्हणजे शरदचंद्र पवार गटाचं. सध्या आम्हाला म्हणजे भूमपांढरा वाशीला जास्त पाण्याची गरज आहे. कोल्हापुरीचं राजकारण कसं केलं मला सांगा. तुम्ही आल्याशिवाय आम्ही घेतलं का? कोल्हापुरीचं भाजपचं काहीच राजकारण नाही. काय राजकारण? 60 वर्षात त्यांनी दिलं नाही, 2 वर्षात काय देणार आहे? जरांगींची मागणी ओबीसीतून आरक्षण पाहिजे. हो मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे. खरी शिवसेना म्हणलं तर कसं आहे साहेब, आता शिंदे साहेब 100% तानाजी सावंत साहेब. लाडकी बहिणी आता चालू झाली ती. आम्हाला फक्त विकास पाहिजे. आता आम्ही नवीन आता आमदार झालेले हे सावंत साहेब, त्यांच्यामुळं विकास चांगला झाला व्हायला लागला. आम्हाला पक्षाला बघायचं नाही, काम बघायचं आहे. नुसते आश्वासन भरपूर आहेत. लाडक्या बहिणीचं काय आपल्याला हो, लाडका शेतकऱ्याला काय जर असलं तर त्याचा फायदा आहे. त्याला काय कर्ज माफ करणं महत्वाचं आहे. हा लाडकी बहीण म्हणजे तात्पुरती याच नाही. आमच्या गावातला जेवण आहे की सावंत साहेब. सावंत साहेबच येतील. सावंत साहेब तर येतीलच आमच्या परांड्यासाठी. सर्वांगीण विकास हा तानाजी सावंत साहेबांनी करण्याचा एकदम चांगला हेतू आहे त्यांचा. उद्धव साहेबांनी त्यांना ओळखलं नाही लवकर, असं आमचं तर मत आहे. नमस्कार, बेधडक चर्चा या न्यूज चॅनलवर आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. दर्शक हो नमस्कार. सध्या आपण आहोत परांडा तालुक्यामध्ये. जर आपण या परांडा तालुक्याचं जर बघितलं तर विधानसभेचा विचार केला तर एकूणातच 3 तालुक्याचा मिळून हा विधानसभेचा मतदारसंघ आहे. परांडा, भूम आणि वाशी असं या मतदारसंघाचं नाव आहे. एकंदरीत आपण बघितलं तर या भागाची पार्श्वभूमी, एकंदरीत या भागाच्या विकासाच्या संदर्भातील मुद्दे आणि एकूणातच या भागाचा विकास झाला आहे का, या संपूर्ण गोष्टीवर आपण आढावा घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. नेमक्या भागाची परिस्थिती काय, एकंदरीत आपण बघितलं तर हे एका बाजूला मराठवाड्याचं टोक आहे आणि एकूणातच दुष्काळी परिस्थितीजन्य जर या भागाची बघितली तर एकूणातच दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. तर या भागाची परिस्थिती नेमकं काय आहे, आपण सध्या ज्या शहरात उभा आहोत हे शहर आहे परांडा तालुक्याचं. मुख्य येथील अडचणी काय आहेत, प्रश्न काय आहेत हे आपण जाणून घेऊयात लोकांच्या माध्यमातून. लोकांना नेमकं काय वाटतं आणि एका बाजूला राजकीय परिस्थिती बघितली तर या भागाचं नेतृत्व करतायत तानाजी सावंत जे राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. एकूणातच या भागाची परिस्थिती काय लोकांकडून जाणून घेऊयात. नेमकं लोकांना नेमकं काय वाटतं आणि लोकांची नेमकं भावना नेमकं काय, एकूणातच विधानसभेचं चित्र काय राहणार आहे, लोकांना नेमकं काय वाटतं हे संपूर्ण आपण आढावा घेणार आहोत त्या व्हिडिओच्या माध्यमातून. लोकांना नेमकं काय वाटतं ते. निवांत बसला तुम्हाला मग काय करायचं. आज लस निवांत आहेत आहे का नाही. तालुका कुठला आहे तुमचा? परांडाच काय विकास वगैरे झाला की नाही तालुक्याचा? काय अरे कशाचाही विकास आणि कसा सगळा भकास केला ह्या लोकांनी. खर्च कोणी केलाय? काही सगळीच आहेत मंत्री त्यात. हा बकासच करून टाकलाय. बकासच केलाय सगळा तालुका. पण ती म्हणतात लयच निधी आणलाय ना आम्ही विकास केला. कुठं निधी आणला उद्धार निधी कुठला उद्धव ठाकरेच्या काळात मंजूर झाला ती पत्रे आणते ते धावत्यात. आम्ही मंजूर केला म्हणून काय खरं ते. हॉस्पिटल ना आम्ही आणलंय आरोग्य. हा सगळं त्याच्यावर सही कोणाची मंजूर केलेली? उद्धव ठाकरेची.
ह्याचं काय आहे? यांचंच ही म्हणतात आम्हीच केलं. शेणागोळगाव आम्ही आणलं हा. म्हणतात. शेणागोळगाव बाप्पाने शरद पवारने आणलं. हां बोगदा राहुल मोठ्याने आणला. हा. ह्यांचं काय आहे? तुमचं वाच्यत नसतं ही मग खरंच काहीतरी मोकरच. बरोबर आहे. ह्यांचं काय सुद्धा आहे. आणि खडी टाकली रस्त्याला ती चला यानं उडून माणसाला लागते खाटकन. आणि त्याच्यावर डांबर टाकावं लागते, चपावं लागतं. काय असलं हां सरकारने लय योजना आणल्यात बुवा. काय आणल्यात? काय सुद्धा नाही. लाडकी बहीण योजना आहे. लाडकी बहिणी योजना आली इकडे नोकरदाराच्या पकडे थकवल्या इकडे दिल्या. हां काय आहे लाडकी बहिणीची योजनात? परत ते महिलांना तर 50% एसटीत मोफत दिलं. आम्ही एसटीत म्हणलं पहिलेच होते. काँग्रेसच्या सरकार पण नाही ती का आज नाही. 75 वर्षाच्या पुढल्या माणसांना तर मोफतच आहे. हा, मोफत केलं म्हणून काय झालं? हे कोण मोफत करताना हे कोण का त्याची गांड हाणायची. हां तसंच चालू आहे का? तसंच चालू आहे. लयच अवघड आहे म्हणायचं बाबा. हा. आहे का नाही? शेतकरी दिसताय बरं का पण तुम्ही. मग शेतकरीच आहे आम्ही. आहे ना काय करा शेतकरी. हा. आहे का नाही? आता काय होईल वाटतंय मग पण हा? आमदार होतील का ताना सावंत? अरे आमदार ह्या शिवसेनेच्या बाजूचा कोणा त्याचा आमदार होईल. बाकी कोणी होत नाही तिथं. ही शिवसेनेचेच आहेत की ताना सावंत. मग तानच शिवसेनेचा नाही तो. मग कशाचे आहेत? शिवसेनेचा नाही. शिवसेनेतून निवडून आला आणि पुन्हा फुटलाय. हां गद्दारच झालं. गद्दारच झाला तो. काय अडचण नाही. नमस्कार. नाव काय तुमचं? तुमचं नाव माहित नाही तुम्हाला? माझं नाव आहे शंकर हिवरे. हा, मग ते सांगा की बस झालं. शेती करताय तुम्ही? शेती हा मग शेती सांगा. तुम्हाला लाज वाटते काय? शेतीचा अभिमानानं सांगतो मी. स्वतःशी माझा बाप शेतकरी. मी सांगतो माझा बाप शेती करतोय. शेतीच करतोय. काय शेतात काय तुमच्याला? आता काय ना बघा उडीत बिडीत काढला आता खाली रान काळ आहे. विकला गोडी? विकला की काय त्या भावाला उडताच घ्यायचा भाव काय भाव किती घे बरं असं? काय उगा बोलायचं नाव सांगायचं तीच कथा चालू आहे आमची. आहे ना? बोलूच नका. किती भाव आहे बरं आज सध्या? तुम्ही किती विकला? अहो काय आता 8-12 आम्ही पिपरीत कशी आहे करायची आमची. लयच अवघड. आणि ही उडीद आता किती कसा क्विंटल आहे सध्या? आता भाव आता काय आपण व्यापाराचं माल आहे का आपण परवडत आहे तेवढे? हा परवडत आहे? नाही परवडत काय उगा नाही इलाज. नाही इलाज आहे राव. बाकी घरात ठेवायचं करावं. घरात ठेवायची वस्तू का बाई ती वस्तू किती दिवस ठेवायची आहे ना? बरोबर. ठेवायचं किती दिवस येतं आणि शेतकऱ्याला तर पैशाची गरज असते. पैशाची गरज आहे. किती दिवस ठेवायचं असं पण आहे. बाकी करावं? पाण्याचं कसं आहे? शेतीच्या पाण्याचं कसं काय? पाणी कसं तर पाणी आता आले नदीला ना कसं आहे पाणी प्यायची पंचायत हा ना? पाणी आहे पाणी आहे का नदीला? उन्हाळ्यात आलंय उन्हाळ्याचं कुठलं उन्हाळ्यात कसं काय मग? आता उन्हाळ्याचं कसं आहे बरं मग शेतीचं? तास उन्हाळ्याचं कसं आहे शेतीचं पाण्याचं? हिरीच की नदीला हिरी आहेत त्या आणि उन्हाळ्यात काय पीक काय नाही काय? काय आता पिकलं नदीला पाण्याचं काय करतो तसं काय करीत नाही. लयच अवघड आहे बाबा. आहे का नाही? शेतकऱ्याचं अवघड आहे पण आहे का? बाया नका काय जाऊ बी आहेत का नाही तुमच्या घरी? काय अजून? एक आहे ते कसं भाव देते म्हणजे ते जरा भाव वाढती बी दिलं नव्हतं आमचं त्यातच फाटलं आमचं राहून. लयच अवघड झाले म्हणायचं. काय द्या का आम्हाला कोणाचं बरोबर आहे बरोबर. बस झालं बाय आता बस त्याच्यामुळे नमस्कार. बोला नाव काय आपलं? नामदेव हिवरे. इथलेच आहे तुम्ही? इथलेच आहे का? पिंपरी. सध्या बघितलं तर तुमचं हे परांडा तालुक्याचं परांडा ही शहरात आलोय मी बरोबर? शहराचा विकास वगैरे काय झाला असं वाटतंय तुम्हाला? शहरातला झाला असेल. खेड्यातलं काय नाही. काहीच नाही. काय मग हे रस्ता तुम्हाला बघा कसं दिसतो? मग शहरात काय अजून बघा तरी सोनं हातरू दे का आम्हाला काय लावड्या लोक धुळच दिसते पण आम्हाला काय करायचं शहरातलं का घेणं शहराचं. तुम्हाला गरज फक्त तुमच्या आमच्या ग्रामीण भागातच. ग्रामीण भागात गरज आहे त्याला नाही. हा. इथलं काय करायचं आम्हाला 100% खरं आहे. काय गरज आहे. शेती किती आहे तुम्हाला? 2 एकर. शेतात काय आता? काय नाही ऊस आहे. ऊस आहे का? किती टन जातोय एकरी? काय एकरी 30-40 35 30-40 35 जातो. घरी काय आता बाकी जनावर वगैरे? काय नाही साधी गाय आहे एक. गाई म्हणजे शेतकऱ्यांचा अवघड परिस्थिती आहे ना. आता काय इलाज आहे. शेतीच्या मालाला काहीच नाही भाव. तर सरकारने चालू केलेत महिलांसाठी पैसे 1,500 रुपये महिन्याला. आता आमच्या महिलाला काय लावडा मिळायचा काय. कसं काय? म्हातारी बाईन तिला काय मिळायचं. मिळतच नाही वे. तेल डोल चालू असेल की मग? होत नाही म्हणली. का? ती लाडकी बहीण कवळीकाची पाहिजे. हा आणि म्हाताऱ्यांना? म्हातारीला नाही. तुमचं वय किती बरं आता? माझं 72 आहे. तुम्हाला एसटी फुकट असेल मग वाटतं? हा एसटी फुकट आहे की. मग फुकट केलंय की राव काय सरकारने? एसटी होय. मग एसटी केली म्हणजे काय उपकार केला काय. झालं का नाही पण काहीतरी? कडनं आमच्या आईला बंगी लावतोय की रोज. काय होतंय म्हणा? कशाचं भाव आहे. भावाचं कशाने मग गेलं? दुधाला पैसे भाव लिटरला देतो म्हणला 5 रुपये ती सुद्धा नाही. दुधाचा भाव 35-37 होतं. हा. आता 22 रुपयावर आलं. बरोबर आहे.
तुमच्या ताना सावंतांनी लय निधी आणलाय म्हणते, हं? निधी लय आणलाय म्हणते. त्याच्या घरी आणला सर. हां. हो. मतदारसंघात नाही का वापरला कुणाच्या मतदारसंघात? तुमच्या तालुक्यात? इथं तालुक्यात वापरला सर. खेड्यात काय वापरले? आरोग्य मंत्री होते पार. कोण मंत्री आरोग्य असो नाही तर तिकडं कसला हे असो, काय त्याच्याशी घेणं देणं आहे का आम्हाला जर त्याचा फायदा नाही बरं. तर ते कसला जरी मंत्री असला तर त्याचा काय उपयोग आहे? काय नाही आपल्याच उपयोगाला नाही म्हणलं काय घेणं आहे त्याचं? बरोबर आहे ना. हं? खरं आहे की सरकारने विविध योजना दिल्यात तर. 10 वेळा त्याच्याकडे रस्त्याचं निवेदन दिली तरी अजून त्यांनी जर बघितलं नाही त्याच्याकडं, आता कसला मंत्री म्हणावं ती? गद्दार म्हणते ते खरं आहे का काय? ते गद्दार कोण म्हणत असतील, काय भंगी म्हणत असतील, आम्हाला घेणं नाही देणं नाही त्याचं. एक कोण म्हणणार भंगी म्हणत असतील, काय घेणं आहे? उद्धव ठाकरेंकडून फुटले ते. उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून फुटून गेले ते एकनाथ शिंदे. गेलाय की सगळ्या जगालाच माहित आहे. ते का अंधारात गेलाय का? खरी शिवसेना म्हणतात ते एकनाथ शिंदेचीच आहे. आता ती त्यालाच माहिती एकनाथला. न्यायालयाने सांगितलं. अहो ते एकनाथ आहे तर माझ्या महागातलं जाऊ नये. 1986चा मी आहे सरपंच शिवसेनेचा. बर. हा ही तेव्हा एकनाथ रिक्षा चालवत होता. न्यायालय दिलंय बुवा की न्यायालय काय कुठं राहिलंय न्यायालयात तरी काय खरं? काय राहिलं खरं? हा न्यायालय काय शेतीच्या तारखात का भांडणाच्या तारखात 2-2 अडीच वर्ष ढकलीत न्यायाला ही न्यायालय होय. अजित पवारांनी सोडलंय परत शरद पवारांना परत. अजित पवारांनी मग ते सोडलंय. सगळ्या जगालाच माहित. तुम्हाला माहित आहे मीडियावाल्याला, तुम्हाला नाही का माहित? मला माहिती म्हणून मग काय झालं? मग आम्हाला काय मला त्याचं? माहिती म्हणून तुम्हाला विचारलं. तुम्हाला माहिती का? आम्हाला कसं मग आम्ही काय बहिर आहे काय? हा तुम्ही सगळंच बघताय बा तुम्ही, हे का नाही? तुम्हाला दिसत नाही का? मग मला त्याच्यामुळे तुम्हाला विचारायला आलोय. मग सगळ्यालाच बघतंय, सगळंच माणूस बघतोय. खरंय खरंय 100% खरंय. काय चाललंय? लय निवांत बसले तुम्ही सगळे? हो बसलो आता काय टीमच काम बसली बा तुमची. हा टीमच आहे आमची. हा काय नाव आहे तुमचं? पाटील बाळासाहेब पाटील. बाळासाहेब पाटील. इथलेच आहे तुम्ही याच भागात? नाही खेड्यातला कपिलापुरी. तालुक्याचं परांडा तालुका तुमचा. एकूणातच तुमच्या तालुक्याचा म्हणा विकास वगैरे काय झालाय असं वाटतंय तुम्हाला? झाला की विकास. काय काय विकास कामं झालेली आहेत? लोकांच्या उपयोगाची कामं कुठली झाली आहेत? सगळेच भरपूर कामं चालू आहेत. कुणाच्या माध्यमातून आहे? आता सध्या सरकार कोणाचं आहे त्यांच्याच माध्यमातून चालू आहे. तुमच्या आमदारांच्या माध्यमातून विकास निधी किती आणला गेला किंवा झाले? एवढं कशाला आकडं मोजतं त्यांनाच माहिती ना किती आणला काय आणलं दिसतात कामं. आकडं कशाला मोजतं? बरोबर आहे. शेतीच्या पाण्याच्या बाबतीत कसं आहे सध्या इकडे? आम्ही इकडं आम्हाला येतं आहे बोगदा आहे आम्हाला उजनीचं. बरं. सध्या आता बघितलं तर सरकारने विविध योजना आणल्या आहेत, जसं का लाडकी बहीण असेल किंवा मग वयोश्री योजना असेल, अशा बरेच विविध योजना शेतकऱ्यांच्यासाठी असेल, सौर प्रकल्पाची असेल किंवा मग ह्या विविध योजना आणल्या आहेत. ते त्याच्याकडे कसं बघताय तुम्ही? नाही चालू बरं आहे. आता काय लेडीजला मिळालं आहे काय लेडीजला मिळालं नाही अजून. मिळेल म्हणते. 2024च्या निवडणुका पण लवकर आलेल्या आहेत हो. पुढं. त्यातल्या काय एकंदरीत काय चित्र असेल तुमच्या या भूमपरांडा भाषेचं? काय मतदार काय करतो हे कोणी सांगू शकत नाही. बरोबर आहे का? सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला काय वाटतंय? आता मी तर राष्ट्रवादीचा माणूस म्हणजे शरदचंद्र पवार गटाचा. बरं बरं. मला तीच आवडतं. समजा तुम्हाला शिवसेनेत वाटलं ती आवडतं, एखाद्याला बीजेवर. प्रत्येकाची भूमिका वेगळी असते. तशी माझी भूमिका तीच आहे ना राष्ट्रवादीची यावं असं म्हणजे शरदचंद्र पवार गटाचं. दवाखान्यात जाऊ आपण, काय अडचण नाही. नाव काय? महादेव बारसकर, इथलेच का? अंदोरी परांडा तालुका. तालुका परांडा. काय तालुक्याचा वगैरे विकास वगैरे काय झालाय? काय दिसतंय की सगळं बघत नाही का तुम्ही? काय 10 वर्षात किंवा 15 वर्षात काही फरक पडला वाटत नाही का तुम्हाला? तुम्ही इथले किती झालाय कसं? नाही अंदोरी म्हणून गाव आहे. हां गेले म्हणजे 5 वर्षांपूर्वी काय परिस्थिती, सध्या नंतरच्या 5 वर्षात काय परिस्थिती बा? मग आता कसं आहे म्हणजे थोडा फरक होत चाललायच की. पहिले एवढेला मोबाईल होतो बारीक बारीक, बरोबर. आता हे खपके आल्यात म्हणजे पुढं म्हणजे आधुनिक दुनिया सगळी पुढंच चालली की आता. पुढे चालली. बरोबर. पुढंच चालली. हां सरकारची विविध योजना आहेत सध्या, हां कसं बघताय तुम्ही? काही योजना चांगल्या आहेत की. सरकारच्या ज्या विविध योजना आहेत सगळ्याच योजना म्हणजे काही योजना बघून चांगल्या आहेत, म्हणजे आता समोरच्याला किंवा तुम्हाला काय पटतंय मला काय पटतंय ह्याच्यावर अवलंबून आहे ना. काय अपेक्षा आहेत तुमच्या सध्या सामान्य माणसाच्या अपेक्षा काय आहेत? काय सध्या अपेक्षा आहेत आता काय अपेक्षा आहे? काय झालं पाहिजे, अजून काय आलं पाहिजे? काय नाही आता सध्या आम्हाला म्हणजे भूमपरांडा वाशीला जास्त पाण्याची गरज आहे. हा म्हणजे कसं आहे, तुमचा धाराशिव जिल्हा आहे, दुष्काळी भाग म्हणून ओळखला जातो. बरोबर. मराठवाड्यात. धाराशिव भूमपरांडा वाशी का ही वलिताचा भाग आहे, पण ह्याच्या खाली आणि जर पाणी आलं ह्यात जर भर पडली तर ही शेतकरी असं तुमच्यापाशी मुलाखत बाय बसणार नाहीत. प्रत्येक जण आपापल्या मेळात आपापल्या म्हणजे सगळा भाग आहे क्षेत्र कामात राहणार. कामात राहणार. बरं, असं बसायची वेळ येणार नाही. नाही येणार. बरोबर आहे.
सध्या आता बघितलं तर भाजपनं जे फोडाफोडीचं राजकारण केलंय कसं बघताय इकडं? फोडाफोडीचं काहीच केलं नाही. कसं बघताय इकडं तुम्ही? आता मी बी जे पीचाच आहे, हां मला बी जे पीचाच मिळेल. मी फोडाफोडीचं राजकारण कसं केलं मला सांगा. तुम्ही आल्याशिवाय आम्ही घेतलं का? हा ते पण आहे, बरोबर आहे. तुम्ही आमच्यात आल्याशिवाय आम्ही तुम्हाला घेतलं का? मग कसं म्हणता फोडाफोडीचं? फोडाफोडी म्हणू शकत नाही आपण याला. बरं. तुम्हीच आगाव ना. तुम्ही पहिलं समजा पवारसाहेब, उद्धवसाहेब ह्यांच्याशी संगनमत झाला, तुम्ही तिथं सरकार बनवलं, पुन्हा आमच्याकडे आलाव, म्हणजे काय आम्ही काय तुम्हाला बोलून घेतलं का? तुम्ही आलाव ना, तुम्हाला त्यांचं पास पडलं नाही. फोडाफोडीचं भाजपचं काहीच राजकारण नाही. काय राजकारण काहीच नाही. काय आहे? सरकारची विविध योजना आहेत सध्या, हां. कसं बघताय इकडं? चांगल्याच योजना, सगळ्या योजना चांगल्या आहेत. काय योजना वाईट आहे? भारतीय जनता पार्टीची योजना काय वाईट आहे मला सांगा. कुठली योजना वाईट आहे? याच्या आधी कधी अशा योजना होत्या का? ह्याच्या आधी नव्हत्याच की. ज्यावेळेस फडणवीस साहेब मुख्यमंत्री झालं तेव्हा सर्वसामान्याला कळालं काय PM काय असतंय आणि CM काय असतंय. आता मुख्यमंत्री आणि पंतप्रधान हीच योजना सगळ्या चालू व्हायच्या म्हणताना. PM कोणाला म्हणतात, CM कोणाला म्हणतात. आता सर्वसामान्य गुरामागचा म्हणजे जे रानातला शेतीतला जनावरामागचा माणूस सुद्धा बोलू शकतोय. मराठा आरक्षणासंदर्भात काय वाटतं? म्हणजे एका बाजूला पाहिजे नाही मराठा आरक्षण पाहिजे. मराठा आरक्षण पाहिजे, मराठा आरक्षण दिलं पाहिजे. मराठा आरक्षण ह्याच्या आधी दिलेलं टिकलं नाही. आता यांचं सत्य तर समजा 2 वर्षाखाली सरकार कोणाचं होतं उद्धव ठाकरे आणि कोणाचं होतं? पण ते एकत्रच होते ते. आणि मग त्याच्यावर तवा भाजप- नाही तवा बी यांनी आरक्षण द्यायला पाहिजे होतं. तवा बी यांनी दिलं नाही. आता आरक्षणचा मुद्दा येईल म्हणजे खोचक मुद्दा झाला ना. बरोबर बरं ही बी सरकार पडलं, त्या सरकारने बी द्यावं अशी हमी आहे का तुमच्याकडे? काय बरोबर. असू शकते आहे का? 60 वर्षात त्यांनी दिलं नाही, 2 वर्षात काय देणार आहे? जरांगींची मागणी ओबीसीतून आरक्षण पाहिजे, हो मराठा मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे, मिळालं पाहिजे ना. मिळालंच पाहिजे. हो मिळालं पाहिजे. जरांगी फॅक्टरी विधानसभेत दिसेल असं वाटतंय तुम्हाला? दिसू शकेल ना, दिसतील ना. दिसू शकेल. हो कारण लोकसभेला आपण बघितलं तर मराठवाड्यात तुमच्या जरांगी लोकसभेला समजा लोकसभेला बघितलं काय विधानसभेला फॅक्टर दिसू शकते नाही असं काय. पण त्याचा फटका कोणाला बसू शकतो, कुणाला बसून कोणाला बसू शकतो. महाविकास आघाडीला बसू शकतो न तुमच्या ह्याला बसू शकतो, दोन्हीला बसू शकतो. तसं काय नाही. बोला बोला काय असं. तुमचं नाव तर सांगा, बाकीचं बघू जाऊ द्या मरू द्या. पांडुरंग गटकोर. इथलेच आहेत ना तुम्ही तालुक्यातले? हा तालुका माहिती आहे म्हणजे तुला? हा तालुका माहिती आहे. मग तुम्ही आहे तालुका तुम्हाला माहिती असला म्हणजे बरं झालं. तालुका माहित असतोच आपल्याला. त्याच्यावर तुम्हाला म्हणलं तालुका तर माहिती आहे का? हा. सध्या तालुक्याचा विकास वगैरे काय झालेला दिसतोय का नाही तुम्हाला काय? कसं आता मी पुण्याला होतो, बरं. आता 1 महिना झाला मी आलो इथं. हा. महिन्यात काय बघितलंच नाही तुम्ही? महिन्यात काय आता फिराफिरी चालू जरा बघायला थोडं हा. बघून सांगू आपण पुण्यात कसं. काय करताय तुम्ही? पुण्यात काय ना आपली गाडी स्वतःची. कुठं असता? चिखलीला होतो पुणे. असं आहे का? हा. म्हणजे तुम्ही गाडी वगैरे चालवता ना? हो बरोबर. हो. सध्या आता सरकारच्या विविध योजना आहेत, जसं की लाडकी बहीण, शेतकऱ्यांसाठी ST साठी महिलांना मोफत आहे. हा. सगळ्या योजना महिलांसाठी चांगल्या आहेत. महिलांसाठीच आणल्यात आणि बाकीचे चालू आहे त्यांचा प्रयत्न कसं कसं काय काय. चांगलं आहे का? हा चांगलं आहे त्याला काय. नमस्कार. नमस्कार. नाव काय आपलं? सुरेश बारसकर. बारसकर. सध्या बघितलं तर तुमचा परांडा तालुका हा, आहे आहे. की. परांडा तालुक्यात विकास वगैरे झाला असं वाटतंय का? झालाय काय काय झालं? लई झालं. आता बोगद्याचं काम चालू आहे, समजा रस्त्याचं कामं चालू आहे ती. आणि बरं आहे, विकास बरा आहे आता सध्या. कोणाच्या माध्यमातून? ती आता सध्या सावंतसरच्या माध्यमातून आता सध्या. बरोबर. आरोग्यमंत्री तुमचे हा, आमदार आहेत. आहेत की. त्यांनी आरोग्याच्या बाबतीत या भागामध्ये काय काय चांगले केलं. हॉस्पिटल वगैरे हॉस्पिटल आता इथं मोठं हॉस्पिटल चालू आहे हां शेना कोळेगावच्या साईडला. चांगलं आहे का? हो. पंचउपयोगीचं काम आहे. आहे ना उपयोगीचे जे आहे ते आहेत ना. तुमच्या मते खरी शिवसेना कुणाची बरं, उद्धव ठाकरेंची का एकनाथ शिंदेची? आता त्याचं कसं उत्तर देऊ मी. तुम्हाला सामान्य नागरिक म्हणून काय वाटतं? सामान्य नागरिक म्हणून तुम्हाला ते काय आता वाटतं? कसं आहे त्यांनी ठरवायचं ते दोघांनी होय. नाही, नाही. खरी शिवसेना आणि मग खरी हा? शिवसेना न्यायालयाने सांगितलं एकनाथ शिंदेची. हो होय की मग आहेच की मग आता मुख्यमंत्रीच आहे ना तो. हा आहे की मग त्यांची शिवसेना खरी वाटते तुम्हाला? वाटतेच का आता काय आहेच म्हणायचे आता काय. हां नमस्कार. नमस्कार. नाव काय तुमचं? सौदागर यासीन. इथलेच आहे तुम्ही बरोबर? हा सध्या बघितलं तर तुमचा भूम परांडा वाशिम एकूण मतदारसंघ आहे बरोबर? हा. विकास वगैरे काय झाला की नाही त्या भागात? विकास भरपूर केला तानाजी सावंतने हां आणि जाकीर सौदागर तिचे माग. खेडेपाड्याने रोड ही ती केले. भयंकर आमदार झाले, 10 वर्षे 15 वर्षे राहिले, पण गावाचा विकासच केले नाही त्यांनी. आणि ही माणसांनी येऊन गावाचा विकास खेडेपाड्याच्या लोकांना भेटायला लागला,
विचारायला लागला, हां. जावाला खेड्यापाड्याने जातो येतो, भरपूर काम करायला लागला. चांगली कामं केली. चांगली कामं केली. आम्हाला पक्षाला बघायचं नाही, काम बघायचं आहे की ही पक्ष ही मनुष्य काम करायला लागला. बरोबर. गोरगरिबाजवळ येतो, विचारतो, करतो, हीच पाहिजे. बाकीचं काय पाहिजे आम्हाला? बाकीचं काहीच नाही. हा, गाव सुधारायला लागला, दवाखाना केला इतका मोठा, टाकी हे ऑफिस आला इथं 6 का 7 ऑफिस यायला लागले. बरोबर. जुनी तहसील होती, कुत्रे बसत होते, पंचायतीतील बांधकाम सुरू केलं. बेस्ट काम. गोरगरीब जगणार तिथं. 5-25 हाटला, ही ती गाडे पिढे. बरोबर. सरकारची योजना आहेत, महायुती सरकारने आता आणली लाडकी बहीण योजना, माहीत असेल तुम्हाला? हा, माहीत आहे ना. कसं आहे, चांगली आहे का? चांगलं आहे ना. 1500 रुपये महिना द्यायला, अजून काय पाहिजे? हा, बरोबर आहे. बरोबर अशी द्यायला योजना लागले. चालू राहावं असे वाटते कायम. कायम राहील ना. राहील तिथं काय राहील. काय राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार राहील का महाविकास आघाडी येईल वाटते बरं? वो तो मेरे को मालूम नहीं, लेकिन ये जो है ताना शिंदे सरकार और तानाजी सावंत ये अच्छा चला रहे. पण अरे ते माझं नाव सांगायला लागलं. त्यांचं नाव सांगा. सांगतो तुमचं नाव सांगा. असूक सौदागर इथलेच आहेत का तुम्ही? तालुक्याचे, परांड्याचे. बरोबर. परांड्याचा इथला विकास वगैरे काय झालाय का नाही वाटतं? झालं, भरपूर झालेलं. काय काय झालंय बरं तालुक्यात? रोडचे काम झाले, गटराचे काम झाले. हां. हो. अजून? अजून काय बाकी आपलं मोठी दर्गा आहे हां. परांड्यात, त्याचे काम झालेले आहेत. कोणी केलं? तानाजी सावंत साहेब त्यांनी चांगलं हा निधी आणलेले. हो, निधी दिले. हा, भरपूर निधी दिले. जाकरीबाई सौदागर. पण ते तानाजी भाऊ सावंत तुमचे आमदार आहेत बरोबर. सध्या बघितलं तर ते राज्याचे आरोग्यमंत्री आहेत. आरोग्यमंत्री आहेत बरोबर. आरोग्यविषयी काही कडे चांगलं काम केलं आहे की आरोग्य विषयावर गेले काम. हो, कुठे केलं? दवाखाना काय काम चालू आहे दवाखान्याचं. 100 बेडचं. नवीन हॉस्पिटल. हो, नवीन हॉस्पिटल. म्हणजे लोकांच्या उपयोगाचं चांगलं. हो, इथं जुना तहसील ऑफिस होती का, तिथं बी काम चालू आहे. तिथं बी 5-7 ऑफिस येणार आहेत. हो, चांगलं काम केलं. पाणीचं सोय चांगलं आहे. आता पाडीवर पाणी येणार आहे तिथं. उद्धव ठाकरेंच्या माध्यमातून त्या लोकांतून असं म्हणतात की ते गद्दार आमदार आहे. पण उद्धव ठाकरे म्हणणारे लोक म्हणतात, त्याला काय तोंडाला हात फुली लावू शकतात आपण. खरी शिवसेना कुणाची बरं मग? खरी शिवसेना म्हणलं तर कसं आहे साहेब, आता शिंदे साहेब कसं काय बरं? विकास काम केले ना त्यांनी सगळे. विकास काम जो काम करणार त्याच्या भाग पब्लिक आहेत बरोबर. लोक. म्हणजे तानाजी सावंत साहेबांनी सांगितलं. हो, काय एकंदरीत काय परिस्थिती राहील बरं? 2024च्या निवडणुका पण आहेत. कोण आमदार वाटतं आपल्या तालुक्याचे? 100% तानाजी सावंत साहेब. तानाजी हो. सावंत. मामा नमस्कार. नमस्कार. काय नाव आहे तुमचं? अब्दुल सत्तार सौदागर. इथलेच आहे तुम्ही बरोबर? इथले, हो. हां. तुमचा हा मतदारसंघ बघितला तर भूम, परांडा, वाशी असा आहे बरोबर? तीन तालुक्याचा एक मतदारसंघ. लय मोठा आहे आपण. हा, मोठा आहे. बरीच लोक आहेत है का? हा, ते वाशी तालुका झाला ना. हां. वाशी तालुका झाल्यामुळे ती तालुक्यात जोडलेला आहे आमच्या परांडे. बरोबर आहे. हां. सध्या आपण बघितलं तर विधानसभेच्या निवडणुका 2 महिन्यावर बरोबर लागणार आहे. हा. या भागामध्ये गेल्या 5 वर्ष झाले तुमचे आमदार आहेत तानाजी सावंत म्हणून. हा, त्यांनी काय कामं केली की या भागामध्ये? कामं म्हणजे कसं आहे, हां. त्याने कामं चांगली केली आहे. कामं म्हणजे गावाचा थोडा डेव्हलप केला आमचा. हे मागास असलेला तालुका होता जिल्ह्यामध्ये, हा परांडा तालुका. बर. तर ते आमदार झाल्यापासून म्हणजे गावातले जे गटारीचे कामं, रोडाचे कामं, जे रस्त्याचे हे कामं चांगली केलेली आहे. म्हणजे कामं वगैरे. आणि तिथं काटाचं 100 काटाचं हॉस्पिटल तयार व्हायला लागलं आहे. म्हणजे 50% काम तर ते झालेलं आहे. हां. सध्या सरकारच्या योजना बऱ्याच आलेल्या आहेत मतदारसंघात. सरकारचे योजना भरपूर आहे. कुठल्या फायदा घेतात योजनेचा तुम्ही? कुठल्या योजनेचा फायदा घेताय? व आम्ही दवाखान्याची म्हणजे हेल्थ आहे. लाडकी बहीण योजना आली माहिती आहे तुम्हाला? हां, लाडकी बहीण योजना सरकार. लाडकी बहिणी आता चालू झाली ती. हां. हां, घेताय का नाही त्याचा लाभ तुम्ही? आम्ही हां. घरी नाही, आम्ही घेतलं. हां. हां, घेताय ना? हो, घेतलं. किती पैसे मिळतात बरं? 1500 रुपये महिन्याला महिन्याला. घेताय म्हणायचं मग. हो, एसटी वगैरे महिलांसाठी मोफत आहे 50%. ती तर सवालच नाही, आहेच ना पहिल्यापासूनच. सरकारच्या एकंदरीत कामाबद्दल काय वाटतं मला बरं? कामाबद्दल तर आमच्या गावापुरतं आम्ही बोलतो. हा, तालुक्याचं सांगतो. तालुका नाही, प्रॉपर आमच्या गावाचा जे विकास झाला बरोबर. त्याच्याबद्दल आम्ही बोलायला लागलो. पुन्हा या मतदारसंघाचा आमदार कुणी हो वाटतं असं वाटतं तुम्हाला? आता बघा,
पहिले आमदार आमचे 3 वेळेस पहिले आमचे शिवसेनेचे तात्या झाले, पुन्हा नंतर राहुल मोठे भैया झाले, ती तीन टर्न 15 वर्ष ती राहिले. हां, म्हणजे विकास त्यांच्या कामाचा काहीच नाही, कसलाही प्रकारचा विकास झाला नाही. हे आम्हाला पार्टीबद्दल नाही बघायचं, आम्हाला फक्त विकास पाहिजे. आणि तो कुणाकडून होतोय? आता आम्ही नवीन आमदार झालेले हे सावंत साहेब, त्यांच्यामुळं विकास चांगला झाला व्हायला लागला. म्हणजे जिल्ह्यामध्ये पुष्कळ काम. नाव काय तुमचं? सिद्धेश्वर जगताप. जगताप. हे भाऊकीच आहे, माझं पण जगतापच नाव आहे. कुठले? मी नगरचा आहे. आणि सोनाली. सध्या बघितलं तर विषय असा आहे की तुमच्या तालुक्याचा विचार केला किंवा तुमच्या भागाचा विचार केला, शेतकऱ्यांची सध्याची परिस्थिती काय? सध्याची काय सध्या आता काय कुठलं काय अजून शेतकऱ्यासाठी कुठलं बिकट परिस्थिती, कुठलं काय अनुदान मालाला नाही भाव आहे वगैरे का? काय? मालाला भाव बी विमा आला की नाही काय मग? नाही काय नाही काय. आलाच नाही हा, पण हा. मंजूर झाली. नुसते आश्वासन भरपूर आहेत. हां, हो. कोण ही आश्वासन आमदार देतात नुसती वाटते? आता कुणाचे आश्वासन येतात पेपरला, बातम्याला येते, सत्ताधारींना दुसरं कोण द्यायचं. बरोबर आहे. आणि शेतकऱ्यांना पण त्यांनी एक लाडकी बहीण योजना चालू केली आता. आता लाडक्या बहिणीचं काय आपल्याला हो, लाडका शेतकऱ्याला काय जर असलं तर त्याचा फायदा आहे. हा, लाडक्या शेतकऱ्याला देतात की 6,000 वर्षाला, आणि काय? केंद्र वर्ष. सरकार देते 6, हा. राज्य सरकार 6 देते. थांबा एक मिनिट, तुमच्याकडे घेतलं. एक वेळेस दिलंय फक्त हां, राज्य सरकारचं. एकदा अजून दिलंय तर- एकदा त्याच्या पुढे नाही. परत नाहीच नंतर. नाही मग शेतकऱ्यांचं बिल लयच अवघड आहे बा. हा, शेतकऱ्यांचं अवघडच आहे. मग बघा तुम्ही समजा. इथलं रस्त्याची पाण्याची समस्या सुटल्यात का नाही भागाच्या काही? नाही रस्त्याच्या बी नाही शकले. नाही, रस्त्याचं बी अवघडच आहे. हाय. तुमचे आमदार आहेत तान्या सावंत, हा, आरोग्यमंत्री आहेत ते, हो हाय. त्यांनी काय कामं केली की नाही भागात? काय आमच्या गावातलं तर नाही काय. काहीच नाही. लयच अवघड. नमस्कार, नाव काय तुमचं? जगताप भाऊच आहेत भाऊच माझं आहेत त्यांचं तुम्ही. एकच येणार आणि हा, काय नाही, करायचं. नाही. काय पण तुम्ही वेगवेगळे आहेत ना? नाही, एकत्र आहे का? तुमचं नाव काय? गोवर्धन जगताप. जगताप. सध्या बघितलं तर तुमचा परांडा तालुका आहे, बरोबर? परांडा तालुक्यात विकास वगैरे काय झाला आहे असं वाटतंय का तुम्हाला? काय भागात झालाय, काय भागात राहिलाय, तुमच्या भागामध्ये तीच की आमच्याच भागात. झालेलं आहे. सध्या बघितलं तर राज्य सरकारने लाडकी बहीण योजना आणली, कसं वाटतं तुम्हाला? आणली पण आता आम्हाला काय वाटायचं त्याचं. घरात पैसे येत असेल ना? हा? घरात पैसे येत असेल की? आता केल्यावर आलं की त्याला काय. कर्ज माफ करणं महत्वाचं आहे. हां. हा, लाडकी बहीण म्हणजे तात्पुरती योजना नाही. तात्पुरती? हो. कसं काय बरं? हा, आम्हाला तसंच दिसतं. पण त्यांनी चालू अहो, केली मग. शेतकऱ्याचं कर्ज माफ करा म्हणलो का व्हायना. हां. हा, आणि लाडकीच बहीण योजना आली. लाड महिलांसाठीच लई योजना आहेत बुवा. ती एसटीत बी त्यांना 50% सूट आहे. आता महिलांनाच त्यांचा अधिकार आहे. हां, हां, महिलांचं. बाकी नाही काय. बाकी काय. हां. सध्या बघितलं तर आता बाकी आम्ही शेतकरीत ना, आमच्या शेतकऱ्यांचं एवढंच की हां, लाडक्या बहिणीला जशी पगार चालू हां, तशी लाडक्या भावाला बी 7-12 कोरं करावं. हां. होय ना? पण आता दुसरं कोणचंही सरकार असो, हां. पण काय आहे, लाडक्या भावाचं कर्ज माफ झालं की तुमचा आमदार माहिती आहेत का तुम्हाला? तानाजी सावंत आहे. त्यांचं काम कसं आहे बरं? चांगलंच काम आहे. काय काय काम केलं त्यांनी भागात? आता काय सांगू, आम्ही आहेत रानटी, हां. आम्ही काय सांगायचं आता. हॉस्पिटल काय असली कामं, रस्त्याची कामं? काम चालू असतं पाहिजे परंग्यामधल्या. हां, बरोबर, रस्त्याची कामं झाली, हां, निमित्त झालेत कामं, हां. निमित्त कामं झालेत, निमित्त झालेत का? निमित्त झालेत कशा का? कशा निमित्त झालेत बरं? रोडची कामं झाली, हां, सब मग ते हां. संवंडप झालेत का? झाले. त्यांनी हॉस्पिटल आणलंय म्हणते तिथं. तिथं परंग्यामध्ये आणले. हां, आणलंय की पण? ते काय जुनी तशी होती का, हां, तिथं आणले. हां. झालंय काम झालंय? काम चालू आहे, पूर्ण कधी होईल ती पुढे आहे. पुढंच आहे अजून. हां, लयच अवघड आहे. सध्या एक योजना आली सरकारची, माहिती आहे तुम्हाला? लाडकी बहीण योजना आली माहिती आहे तुम्हाला? हाई चांगलं आहे माहिती. का? कसं मला माहिती आहे का, लाडकी बहीण माझी, तुमची बहीण माझी माई. मी पण पेपरवाला आहे, बरं पूजीनगरमध्ये काम करतोय. बरं, मी शेतकरी माणसं आहे. बरोबर. आमचं काम म्हणलं बायांना केलं, बरं केलं. हां, एस फेरी केली, ते मान्य केलं. जर सरकारी भाजपचं लागलं, परत भाजपचं सरकार लागलं, भाजपचं कोणी केली, भाजपने केली, बरं, लाडकी बहीण म्हणून केली. बरोबर आहे. जर लागलं सत्तेमध्ये 300 रुपये जमत नाही, वन मे जर भाजप लागला, वन मे शिंदे गट लागला,
ते पगारपेक्षा ठेवायची आणि लाईट बिल कमी करायचं सगळं. इथले आमदार माहिती आहे तुम्हाला कोण आहेत? अहो आमच्या गावातला जेवण आहे की सावंतसाहेब सावंत साहेब तुमचे आमदार आहेत, आरोग्यमंत्री आहेत, आहे ना? आरोग्यमंत्री. त्यांनी काय कामं केली की नाही आरोग्याविषयी शेतकऱ्यांचे किंवा आरोग्यमंत्री काय माहिती नाही तालुक्याचे? आमच्या भागामध्ये मला माहिती नाही. भूम तालुका परंजामध्ये मी गाव येईन माझं बरं अनार पण सर्कल. तुमच्याच मतदारसंघातलेत की? आमच्या मतदारसंघामध्ये जे कामामध्ये स्लॅब चालूमध्ये हं. 2 वर्षाचीच नाही पण आता इलेक्शन आल्यापासून निवडणूक काम जवळ आली की आली कामं झाली. हा? निवडणूक जवळ आली की दिसायला? पहिल्याला हां वर्तमानपत्र आहे मी सोडली लायसन बरं. लायसन माझ्या घरी आहे. हां आजतक पत्रकार बरं माझ्या भाषा कामाला बरं मला सांगा की जरांगे फॅक्टरी इकडे चालेल असं वाटतंय तुम्हाला? हा? जरांगेंचा फॅक्टरी जरा काही फॅक्टरी आम्ही म्हणू शकत नाही कसं माहिती तुम्हाला खरं बोलू का मी जरा काही नाही त्या मागे लोकसंख्या आहे बरोबर आहे लोकसंख्या आहे याच्यात माणूस आहे जातो कोणतं असून जातीने कोणतं असून मराठी असन ओबीसी असन कोणी असून बरोबर आहे तुम्हाला जे आरक्षण दिले मुद्दा जरा गेला मराठा आरक्षण मिळालं पाहिजे का? मराठी आरक्षण मिळलं तुम्हाला ध्यान करावं शिकलेल्या पोरांनो आरक्षण मिळलं त्यांना कोण बी आहे ते निवडून कोणाला सोनूने कोण आहे सोनूने कोण आहे बीडमध्ये पंकजाला पाडलेला कोण आहे ते मराठी आहे ते कशामुळे निवडून आला सांगा तुम्हालाच माहिती आहे. मग तुम्ही पत्रकार तुम्हाला सांगतो मी जा कोणाची ओबीसी जागा आहे मुंगे साहेब असतं तर काय झालं? लय वाढला असतं त्यांची बहीण भाऊची पाणी झाली मध्ये गेल्या 5 वर्षापासून धनंजय मुंगे यांच्यामुळं पंकजाताई पडले का नाही पंकजाताई पडले का नाही बरं ते ओबीसीमध्ये मिळते जर ओबीसीचं आरक्षण केल्यावर ओबीसी लोक कसं काम करायचे ओबीसी लयच अवघड होईल का मग? द्यावकडून ओबीसी म्हणजे आरक्षण मिळायला पाहिजे नको मग? आरक्षण मिळा तुम्ही काय म्हणतो वेगळं काय ठेवा तुमचं 96 कुळी म्हणतात महाराष्ट्र आजोग गावामध्ये म्हणतात आम्ही बसलो मी आहे जे बी मला 96 कुळी आहेत ना कोणतं एक म्हणा आम्ही ओबीसी म्हणा आम्ही उमेदवार ओबीसीमध्ये करतो जरा करा म्हणा का म्हणजे ओबीसी आरक्षण पाहिजे ओबीसी माणसं आम्ही करतो स्वतः बरोबर ते मागं माणसं नाहीत काय पक्ष मागं पळायची गरज नाही पक्ष मागं मला काय म्हणते जरांगायला म्हणा तू शिकलेला पोर आहे जास्त आहे ते मग जनता आहे तू खासदार निवडून पाडून नसतं तू शरदवर थांबव शरदवर कोण आहे सध्या माझा आहे का शरदवर कोण आहे कोण बी आहे जागा पडते पुण्यामध्ये बारामती माळाची पडते त्यांची कोण येतात तिकडलं ते जाऊ दे मतदारसंघाचा विषय चालला आपल्या तालुक्याचा आणि इथल्या शेतकऱ्या सामान्यांच्या प्रश्नाचा चालला विषय. मला काय म्हणते सावंत साहेबांनी थांबले उमेदवार पत्रकारावरून आमची वीज बिल कमी करा शेतकऱ्यांची बस वीज बिल कमी करायचं जर निवडून दिलं आम्ही पुढे बरोबर आणि गरिबांना या मागशी आणाय पाहिजे या मागशी जी मजूर आहे तानाजी सावंत विरुद्ध कशी लढत होईल बरं इथं? जड आज बाहेरचे कसं बाहेर पडल्या गेल्या वर्षी बरोबर बाहेरच्या मागं लोक जास्त आहे कशामुळं ही पक्ष तीन तरी शुंक असल्यामुळं आणि शरद पवारचा माणूस आहे ती बाया कोण सांगू कोण आमदार होईल मोठे होतील का मग सावंत? आता माझं माय तर सावंत साहेब फिरले जास्त आम्हाला आम्ही ह्याला मानतो एकनाथ शिंदेला कशामुळे मानतो तो सांगतो कशामुळे मानतो आम्ही खरी शिवसेना कुणाची मग बरं एकनाथ शिंदेची का? ती नसतं तसं नसतं ऐका माझं मी प्रश्न ऐका विचारला, माझं ते प्रश्न. बरोबर आहे मला मान्य आहे. खरी शिवसेना तुमच्या मते कुणाची वाटते? तुम्हाला सांगतो कारण पुढून बोलतो मी जास्त बोलू शकत नाही का मला म्हणतात काय लेकराबाचं माणसा मी शाखा खोलली आमची आंबेडकरांनी पहिली कोणती बोलली RPI मध्ये 95ला सगळे निवडून आले बरोबर आहे का पण फुटलं आमचं सरकार लागलं शिवसेना भाजपचं लागलं बरोबर आहे तुम्ही मित्रमंडळ काढलं कोणत्या माग करता एकल्या माणसा मित्रमंडळ होतं का कुठलं गावातलं होतं का? नाही ना. त्याच्या वडील जिवंत असतं उद्धव ठाकरेचं युतीमध्ये काय बोलते उद्धव ठाकरे ती 2.5 वर्ष दोघांनी पद घ्यायचं भाजप संघ निवडून कोणाला दिलं आम्ही सावंत साहेबांना निवडून दिलं भाजपमधून सैन्याचा माणूस पण भाजपमुळं मला कोणा केलं सैन्याला मंत्री केलं उद्धव ठाकरेला हाव पडली मंत्री होत पाहिजे बरोबर तर त्याचं काय युतीमध्ये काय झालं 2.5 वर्ष आम्ही घेऊ भाई काय पहिलं आम्हाला द्या कोणीच काय म्हणलं मला पहिलं द्या तुम्हाला पुढं देऊ म्हटलं त्यांनी किती फिरला उद्धव ठाकरे सांगा की जनतेमुळे कोणामुळे उद्धव ठाकरे तरी हे भागात येऊ जेव्हा आता कोणतं म्हणजे सावंत साहेब पळते काय पण होईल किंवा अपक्षच लागून उद्या काय सांगता वंचित आमचं लागेल विषय ती नाही बरोबर आहे का जर तुम्ही 27 वर्ष पळताव काँग्रेसचं राष्ट्रवादी कधी जमलं होतं वडलासून जायचे शिवसेनाचा मग उद्धव ठाकरे चुकलेले आहे एक शब्द त्यामुळे ती लोक फुटलेले या भागाचा परांडा तालुक्याचा विकास वगैरे काय झाला असं वाटतं का तुमच्यामध्ये? हो झालं आहे की काय काय झालं? रस्त्यांचं वगैरे त्यांनी काम चांगल्या प्रकारे केलं आहे
गावोगावी मंदिर वगैरे चांगले उभे केले तर तानाजी सावंत तुमचे आमदार आहेत ते बरोबर हो. आरोग्यमंत्री आहेत ते राज्याचे. त्यांनी या भागासाठी मंत्री असताना किंवा लोकांच्या उपयोगीचं कुठलं काम केलं आरोग्यविषयक? आरोग्यविषयी आम्ही आशा स्वयंसेविका सुपरवायझर आहेत आणि अशाविषयी बी त्यांनी 5-6 हजार असं मानधन वाढवून दिलेलं आहे. आम्हाला पहिलं तात्पुरतंच मानधन भेटायचं, आता आशांना भरपूर म्हणजे चांगल्या प्रकारे त्यांनी वाढ करून दिली आहे. आणि गटप्रवर्तक, आम्ही गटप्रवर्तकच आहेत, तर गटप्रवर्तक म्हणून बी आम्हाला त्यांनी 5,000, आमची 10,000ची मागणी होती, साहेबांनी आम्हाला 5,000 असं मानधन दिलं आहे. पण आम्ही तेवढ्या ह्याच्यात खुश आहेत. सरकारने लाडकी बहीण योजना आणली आता कसं बघताय? हो, चांगली आहे, ते पण सर्वसामान्य महिलांसाठी चांगली आहे. समाधानी सगळेच आनंदात आहेत. समाधान. महिलांसाठीच लई योजना आहे बुवा. म्हणजे एस टीसाठी पण 50% सूट आहे. परत महिलांना गॅसचा विषय बघितला तर 2-3 गॅस महिलांसाठी आहेत, पण महिला घरासाठीच खर्च करतात ना. बरं. पूर्ण प्रपंचच महिला चालवतात. मग काय, महिलांचं नाव आहे पुढं, पण प्रपंच तर सगळा त्याच्यावरच चालू आहे ना. गॅस म्हणा किंवा लाडकी बहीण योजना, हे सगळं म्हणजे असं महिलांसाठी केले, पण पूर्ण ते प्रपंचामध्येच तिनं खर्च करते महिला. चांगल्या गोष्टीत उलटं. सरकारने कामं चांगलं केले असं? हो, चांगलं केले सरांनी काम, साहेबांनी, सावंत साहेबांनी. धन्यवाद. तुमचं नाव काय? नाव तर सांगा, बाकीचं बघू. बिल्किस मुलानी. नाव काय तुमचं? बिल्किस मुलानी. ताई, सध्या बघितलं तर राज्यात महायुतीचं सरकार आहे बरोबर. त्यांनी विविध योजना आणलेल्या आहेत. कसं बघताय इकडं तुम्ही? नाही, चांगल्या आणल्यात की योजना. कोणत्या योजना माहिती तुम्हाला? महिलांसाठी चांगल्या योजना आणल्यात त्यांनी. ही लाडकी बहीण योजना चांगली आहे, महिलांना लोकप्रिय झाली योजना. महिला खुश झाल्यात भरपूर. गॅस मोफत भेटणार आहे. महागाई तशी खूप वाढलेलीच आहे. गॅस जरी मोफत भेटला तरी प्रपंचाची कसरत म्हणजे महिलांनाच ती करावं लागते. बरोबर. तरी महागाई त्यांनी कमी करायला पाहिजे. माहिती आहे तुम्हाला कोण आहेत? तानाजीराव सावंत. त्यांचं काम कसं आहे बरं? काम चांगलं आहे, आमचं चांगलं केलं आहे त्यांनी. आम्ही आशांचे सुपरवायझर आहेत. आम्हाला त्यांनी 10,000 मानधन दिलं होतं, पण सरकारने काय आम्हाला 10,000 दिलं नाही, त्यापैकी 5 दिलं. सरकारकडून तुमच्या आता काय मुख्य मागण्या आहेत का? सरकारकडून हीच सगळ्या सुविधा व्हाव्यात, रस्ते व्हावेत चांगले. परत आरोग्याच्या सुविधा तर दिलेत तानाजी सावंत साहेबांनी. हॉस्पिटल एक उभारलं गेले. हॉस्पिटल महिलांसाठी चांगलं आहे का? चांगलं आहे, चांगलं. राज्यात पुन्हा महायुतीचं सरकार राहील का पण महाविकास आघाडी येईल असं वाटतं? ती काय आता जनतेचा कौल काय आपण सांगू शकत नाही. तुम्ही जनता आता मी एकटी काय सांगू शकणार. एकट्यावर सगळं ठरतंय बरं का, एका मतावर सरकार कोणी? काय सावंत साहेबच येतील. सावंत साहेब तर येतीलच आमच्या परांड्यासाठी, पण बाकीचं काय सांगू शकत नाही.